महत्त्वाची घडामोड आहे। पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची सेना आणि पवारांची एनसीपी ऍक्टिव्ह मोडवर आलेत। शिवसेना भवनात ठाकरे आता शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचं घाटकोपरमध्ये आज संकल्प शिबिर आहे। पवारांसह सर्वच नेते या संकल्प शिबिराला उपस्थित राहणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, एकीकडे ठाकरे शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार, दुसरीकडे पवारांचं सुद्धा संकल्प शिबिर, कसं बघायचं याकडे? श्रुती, नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि त्याचसोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो मुंबईमध्ये ऍक्टिव्ह मोडवरती आलेला असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। आपण सध्या घाटकोपरमध्ये आहोत। घाटकोपरच्या पंतनगरमधल्या या भानुशाली सभागृहामध्ये आज शरद पवारांचं भाषण होणार आहे। 10 तारखेला शरद पवारांचा पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिवस होता, तो पुण्यात त्यांनी साजरा केला आणि त्यानंतर आज 15 तारखेला संकल्प शिबिर मुंबईमध्ये होतंय। मुंबईमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या संपूर्ण संकल्प शिबिरामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इतर नेते अर्थात निलेश लंके, जयंत पाटील आणि त्याचसोबतच अमोल कोल्हे, शरद पवार हे सर्वच नेते मंडळी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। कारण की आगामी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून ही संपूर्ण संकल्प शिबिर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं एकीकडे घेतला जातो, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील संपूर्ण मुंबईमध्ये ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। 19 तारखेला शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिवस आहे आणि संपूर्ण त्याकरता जय्यत तयारी जी आहे ती शिवसेना ठाकरे यांच्या पक्षांकडनं केली जाते आणि त्या पूर्वतयारी करता बैठकांचा सिलसिला जो आहे तो उद्धव ठाकरे घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच आज भाग म्हणून मुंबईमधल्या सर्व शाखा प्रमुखांची बैठक जी आहे ती उद्धव ठाकरे घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळतील। नक्कीच अक्षय, अपडेट्स घेत राहू। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।